मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजल्यापासून रुबाबदार मराठी महिला पोशाख स्पर्धा आणि उखाणा स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला। मराठी पोशाख हा अत्यंत रुबाबदार असतो। हा पोशाख काळाच्या ओघामध्ये काहीसा मागे पडत चालला आहे, मात्र या पोशाखाला पुन्हा एकदा मेन स्ट्रीममध्ये आणावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री नरेंद्र बगाडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। हा सन्मित्र सेवा मंडळ मुलुंड यांच्या वतीने आपण साजरा करतोय। 6-8 महिन्यापूर्वीच आपल्याला मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, म्हणून आम्ही असं ठरवलं आमच्या सगळ्या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे। रुबाबदार मराठी महिला ही एक कन्सेप्ट आम्ही आता आणली आहे, जी दरवर्षी यापुढेही असेल। पण हा कन्सेप्ट आणल्यानंतर जे आमचे पुरुष मित्र आहेत त्यांच्याकडनं एक अशी डिमांड आली की पुढच्या वेळेपासून तुम्ही जोडी ठेवा, ती जोडीमध्ये सुद्धा तुम्ही स्पर्धा ठेवू शकता। पुरुषांनी काय गुन्हा केला आहे, पण ह्या वेळेला आपण महिलांसाठी ठेवला आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे। जवळजवळ 40 महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, आणि त्याहीपेक्षा उखाणा स्पर्धेच्या बाबतीमध्ये आम्हाला उत्सुकता आहे की कोण उखाणा कसे घेत आहेत। ह्या सगळ्यांना आम्ही प्रोत्साहनपर कॅश प्राईज ठेवलेली आहे। मुद्दाम कोणतेही बक्षीस देऊन काही उपयोग होत नाही, त्यामुळे कॅश प्राईज ठेवली, माहिती महिला स्वतःला ज्या हव्या त्या वस्तू ती घेऊ शकेल। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 45 महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। 150 पेक्षा जास्त नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। महिलांनी कार्यक्रमाचा जबरदस्त आस्वाद घेतला। सादर करीत आहोत एक झलक। व्रत केलं महादेवाचं, आशीर्वाद घेतला थोरांचा। व्रत केलं महादेवाचं, आशीर्वाद घेतला थोरांचा। कळस बांधला सोन्याचा, खांब बांधले हिरा मोत्यांचे, खांब बांधले हिरा मोत्यांचे। साडी नेसली नऊवारी, कपाळावर लावली चंद्रकोर, गळ्यात घातले मंगळसूत्र, लक्ष्मी हार, पायात घातले जोडवी, पैंजण, कमरेला घातले कमरबंद, हातामध्ये घातले तोडे, बांगड्या तोडे, आणि जाऊन बसले सुगमरावांच्या पुढे। म्हटलं आता तरी म्हणतील छान दिसते ना गळे, पण कुठलं त्यांचं लक्ष इकडे तिकडे, पण माझं लक्ष मात्र मराठी भाषेच्या दिनाकडे। सन्मित्र या संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला। सन्मित्र या संस्थेसोबतच मुलुंड सार्वजनिक उत्सव विकास समिती, एकनिष्ठ प्रतिष्ठान, आई जगदंबा प्रतिष्ठान, आम्ही स्वच्छंदी फाउंडेशन हे सह आयोजक होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशजी साळवी, दिलीपजी भुवड, दादा हिंगणे तसंच मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण हे कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज खरे, ऋषिकेश कदम, दिनेश चव्हाण, राजेंद्र रहाटे, अमित घाटे आणि शलाका रहाटे यांनी मेहनत घेतली, अशी माहिती सन्मित्र सेवा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र हनुमंत बगाडे यांनी दिली। या निमित्ताने कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं नाव शलाका राजेंद्र रहाटे। ह्या कार्यक्रमाचं आयोजन ह्याच्यासाठी की एकतर मराठी भाषेला आपला जो दर्जा मिळालेला आहे
त्या मराठी भाषेत जे सांस्कृतिक म्हणजे जी संस्कृती आहे आपली, उखाणा ही म्हणजे अशी गोष्ट आहे जी बाकी कुठल्या भाषेत घेता येत नाही. म्हणजे बाकी कुठला समाज हे करत नाही, पण आपल्यामध्ये नवऱ्याचं नाव घेत नाहीत, ते उखाण्यात घेतात. म्हणजे ही जरी छोटी गोष्ट वाटत असली तरी पण खूप मोठी गोष्ट आहे की मराठी भाषेत हे विशेषतः केलं जातं. त्यामुळे उखाणा स्पर्धा. त्याच्यानंतर रॅम्प वॉक झाला. तर रॅम्प वॉक आपल्या मराठी महिला आहेत, त्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळणार, तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स.